पारंपरिक वेशभूषा परिधान करत ढोल ताशांच्या सुमधुर स्वरात आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर या संस्थेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळा व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करत माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत राजूर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आदिवासी समाजाची संस्कृती, पारंपरिक वेशभूषा, क्रांतिकारकांच्या कार्यावर आधारित गाण्यांचे सादरीकरण करत राजूर गावातून विद्यार्थ्यांनी रॅली काढत येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले। सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर राजूर येथील पिचड विद्यालयातील सभागृहात क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा मिळावा, इंग्रजांची जुलमी राजवट व सावकारशाही क्रांतिकारकांनी कशी मोडीस काढली याविषयी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी माहिती दिली। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास शोधण्याचे काम माजी आदिवासी विकास मंत्री मधुकररावजी पिचड व डॉक्टर गोविंद गारे यांनी केल्यामुळे संपूर्ण जगाला क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास माहिती झाला, अशी माहिती यावेळी संस्थेचे विश्वस्त सचिव MM भवारी सर यांनी दिली। भंडारदरा जलाशयाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव देऊन त्यांचे कार्य अजरामर करण्याचे काम स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब यांनी केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भरतराव घाणे यांनी दिली। तर अतिशय दुर्गम डोंगराळ भागात रस्त्यांचे जाळे विणत अनुदानित शासकीय आश्रमशाळा, विद्यालये, महाविद्यालये यांची निर्मिती करत ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचे काम स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब यांनी केले असल्याची माहिती यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिली। भंडारदरा धरणाचे पाणी वाटप, निळवंडे धरण, पिंपळगाव खांड धरण, आंबीत धरण, पाडोशी धरण असे विविध धरणे बांधून अहिल्यानगर जिल्हा जलमय करण्याचे काम देखील स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब यांनी केले असल्याची माहिती यावेळी माजी आमदार वैभवरावजी पिचड यांनी दिली। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गंगाराम धिंदळे यांनी क्रांतिकारकांच्या इतिहासाला उजाळा देत विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांचा इतिहास जाणून घ्यावा व स्वर्गीय माजी आदिवासी विकास मंत्री मधुकररावजी पिचड साहेब यांनी समाजाच्या विकासासाठी 9% स्वतंत्र आर्थिक बजेट व पेसा कायदा हे दीर्घकालीन कार्य कधीही विसरू नये याविषयी माहिती दिली। यावेळी आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे संचालक सुनील सारोक्ते, पांडुरंग खाडे, संतोष बनसोडे, स्वामी गगनगिरी महाराज प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, राजूर गावच्या माजी आदर्श सरपंच हेमलताताई पिचड, आदिवासी उन्नती सेवा मंडळ या संस्थेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळातील मुख्याध्यापक, विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। CSK न्यूजसाठी संदीप कोटकर, अकोले।